आज मी नवीन अशी एक रेसिपी घेऊन आलेली आहे। हे काय आहे ओळखा, हे आहे दुधी। मी दुधी किसून घेतलेला आहे। तर आज आपण दुधीचे वडे बनवणार आहोत। याला तेलुगूमध्ये काय बोलतात, तेलुगूमध्ये याला सोरकाया गारेलू बोलतात। तर खूप मस्त असे असतात हे। तर याची रेसिपी तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा। आणि जर का तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील किंवा तुम्ही पण म्हणजे कोणीही पण छान अशी रेसिपी आहे। तर ही म्हणजे हेल्थसाठी चांगली असतात फळभाज्या। तर ज्यांना कोणाला दुधी आवडत नसेल तर अशा प्रकारे तुम्ही दुधीचे गारेलू बनवून खाऊ शकता। तर चला आपली रेसिपी आपण स्टार्ट करूया। ऑनियन घेतलेला आहे, कढीपत्ता, कोथिंबीर आणि तीळ आहेत, राईस फ्लोअर, चवीपुरतं मीठ। तर तळल्यानंतर खूप मस्त असे लागतात हे। तर नक्कीच ट्राय करून बघा ही रेसिपी। आणि फर्स्ट टाइम जर का चॅनल बघत असेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि लाईक आणि शेअर करा। तर असंच कंटिन्यू राहा व्हिडिओसाठी। याच्या पुढे बघूया आपण की कशा पद्धतीने गारेलू बनवलेले आहेत। खूप टेस्टी वगैरे लागतात। तुम्ही चायसोबत खाऊ शकता। इव्हनिंग स्नॅक्ससाठी खूप मस्त अशी आयडिया आहे दुधीचे हे वडे। बघू शकता मस्तपैकी फ्राय पण झालेले आहेत आणि थोडंसं जास्त वेळ ठेवलं तर थोडे क्रिस्पी असे लागतात। तर कंटिन्यू राहा आपल्या व्हिडिओमध्ये। अशा प्रकारे आपल्याला हातामध्ये घ्यायचे आहेत आणि हातामध्ये घेतल्यानंतर जे कॉर्नर्स आहेत ते कॉर्नर्स असे स्मूथ म्हणजे छान करायचे आहेत। असे कॉर्नर्स केल्यानंतर तेलामध्ये टाकायचं आहे। सिंपल रेसिपी आहे आणि इझी रेसिपी आहे। फक्त दुधी थोडं खिसून घेण्यासाठी वेळ लागतो, पण नंतर खाण्यासाठी खूप असे टेस्टी असे हे वडे आहेत। तर फ्रेंड्स नक्कीच ट्राय करा ही रेसिपी आणि अजून पुढे कंटिन्यू राहा।
आपल्या गाईजला बोलवा. काय अरे वा, खूप मस्त आहे. यम्मी यम्मी. मॅकडॉनल्ड सारखाच बर्गर बनवला आहे माझ्या बाबूने.